नमस्कार मंडळी, आज आपण रव्यामध्ये दही घालून मस्त अशी भन्नाट आणि पौष्टिक झटपट रेसिपी पाहणार आहोत. याचं आपल्याला काय बनवायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये रवा घातला आहे. बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता, शक्यतो बारीक घेतला तर चांगलंच. यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. आता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. यामध्येच आपल्याला एक पळी भरून तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपला पदार्थ मऊ आणि लुसलुशीत तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे आणि आता हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे. लगेच मिश्रण एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण मला थोडंसं इथे घट्ट वाटतं आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते ओतून घेतलं आहे. आता सर्व छान एकत्र करून घेऊया. आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीचं असं बॅटर ठेवायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं ठेवायचं नाही. आता याला 10 मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. आता आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी मोठा टोप घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि प्लेटला तेल लावून घेत आहे, ज्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते अजिबात याला चिकटणार नाही. तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा, ज्यामुळे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. 10 मिनिट झालेली आहे. रवा आपला इथे छान भिजलेला आहे. आता यामध्ये इनोचं 1 पॅकेट पूर्ण घालायचं आहे. याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. इनो घातल्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे. छान असं एकत्र करून घेऊया. इनो घातल्यानंतर लगेच मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडीशी मिरची पावडर इथे मी वरून घातली आहे, त्यामुळे छान दिसतं आहे. पाणीसुद्धा गरम झालं आहे. लगेच ही प्लेट त्यामध्ये ठेवायची. 12 ते 15 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आज आपण अगदी मस्त असा रवा ढोकळा तयार करणार आहोत. त्यासोबतच अशी मस्त चटणी बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घातली आहे. थोडासा पुदिना घालायचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या इथे मी तोडून घातल्या आहेत. 2 चमचे दही घालायचं आहे आणि चटणी जास्त काळ हिरवीगार राहण्यासाठी इथे मी 2 बर्फाचे खडे घेतले आहेत. थोडासा लसूण घालायचा आणि मिक्सरमधून हे छान फिरवून घ्यायचं आहे. इथे आपली अगदी मस्त अशी चटपटीत हिरवीगार चटणी तयार आहे. 15 मिनिट झालेली आहे. झाकण उघडून पाहूया. सुरी घालायची. सुरी अगदी क्लीन आहे, म्हणजे इथे आपला अगदी मस्त असा रवा ढोकळा तयार आहे. आता याला पूर्ण थंड करून घ्यायचा. इथे आपला ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे. कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. अगदी रवा ढोकळा हा करायला सोपा आहे. तुम्हाला जर बेसन ढोकळ्याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर तीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथे आपला मऊ, लुसलुशीत, स्पंजी, जाळीदार ढोकळा तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता, किंवा घरी अचानक पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही 10 ते 15 मिनिटात हा ढोकळा तयार करू शकता. याला कितीही दाबलं तरीसुद्धा पुन्हा त्या आकारात येतो आहे, म्हणजे अगदी स्पंजी आपला हा ढोकळा तयार झाला आहे. याला तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, पण याला आपण एक छान तडका देणार आहोत. इथे मी पॅनवर तेल घातलं आहे. थोडेसे तीळ त्यावर घालायचे आणि जो आपला ढोकळा आहे ना, तो याच्यावर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे छान अशी याला चव येते. खालची बाजूसुद्धा भाजून झालेली आहे. आता दुसरी बाजू भाजून घेऊया. अगदी हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही. दुसरी बाजूसुद्धा हलकीशी भाजून घेतलेली आहे. आता याला काढून घेऊया. आजच्या रवा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.